काय सुना मुलाचं राज्यात खरं नाही. नवरा मरूने माणसाचा नवरा मरूने. हा खऱ्यानं नवरा मरूने. नवऱ्याच्या अगोदर बाई माणूस जावा आणि तिला निवांत व्हावा. नवरा गेला तर ते म्हणत्याना धनी येतो दुनिया, नाही तर चारी गाल्या सुन्या. काही खरं नाही. त्याचा काही उपयोग असू नाही तर नसू, तो वायबरा का असा ना, बेवडा शेवडा एकना चाकणा वाकटा नाकटा कसा का असा ना, पण नवरा पाहिजे माणसाला. हा बाई बो आता काही कामाचे नाही, काही कामाचे नाही बाई. आज या वाढले मोठले सुना, या वाढले मोठले पोर, काही चालून देत नाही, इकडच बसून राहते. काय चिंता चालू आहे गजरा? हे देवा, हा अगं मी देव नाही, मला काल देवा म्हणते. देव बिव नाही म्हणले बाय, जांभाळीच आले तुम्हाला पाहिलं. हा म्हणजे हे आळस झटकला का तू? आळसच जा टाकला, टेन्शन आलं तुम्हाला पाहिलं मला. काय गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी निष्कारणच. एक काम करते का? तुम्ही एवढे मला चिटकून बसू नका. सोन्यासारख्या माझ्या सुना आहे, नातवंड आले मला, पोरं सोर आहे, पाहिलं तर काय म्हणतील. बरं मला नाही काय, तुम्हाला आहे पण त्या इड आहे का आता? एक काम कर ना, तू उठून बसती का? मी बरी अशीच नाही ना, छान दिसते. अगं तुला खरी बात सांगतो मी. हा बोला. उठून बसत नाही, बोला. हा बोला ना, ऐकते ना. आज 3 दिवस झाले तुम्हाला स्वप्नात येते. बोया हा काही बोच कडीत होते का, मारित होते का, मार खात होते? ए तू ये ना, मी पार येडवल्यासारखा झालो, तू काही बी आपली चावलत बसती. तुम्हाला एक सांग का मी, आला तिचा फोन लगेच आला. ती गदड सारखी फोन करीत राहते बाई. काय म्हणतो, फोन बिन मरू दे, 2-3 दिवसापासून तू माडोळ्या पडून जाईना. आता ही कोण खेळवण कुत्री होती? तुला काय घेणं नाही म्हणजे घेणं नाही, मग लगेच यायचं नाही आपल्या का, मग डायरेक्ट बंद. आपल्या काही यायचं नाही. तो वाचून मी काही सुजून नाही चालले. तो एक गेला निघून, त्याच्या मागे गेले का मी परपंच करायचा सोडला का? पण माझं ऐक ना, तुला त्याच्याशी घेणं नाही म्हणजे काय? अगं त्या फोनचे काय करायचं तुला? मग तू पाहुण्याचा फोन होता. ती आता एक गदड बोलत नव्हती फोनवर, हॅलो सर म्हणली, हॅलो सर. म्हणजे एवढी ती तुम्हाला इज्जत देते सर, म्हणजे तुम्ही तिला मॅडम. ते काय कोण आहे ती दुलांगी कुत्री? असं कोणी बी त्या बाय, याच्यामुळे तुमचं माझं मत नाही. तुम्ही जवानी तर तेच केलं, मला फक्त म्हणायचे मी तुझाच. तुम्हाला जिकडे खिचडी खायची ना, तुम्ही खाऊनच येत होते वाटी चमचाना. हा बरं आता का माय आवड करू नको. आणि वय गेली तरी तुम्हाला सोय आहे ना. काय म्हणतो, आता नको जाईना करू. बर का, जाईना करू नको. मग काय करू? नाही ना म्हणजे आता काही जवानी आले का काय म्हातारपणामध्ये? अगं शरीर म्हातारं झालंय, मग जीव म्हातारा आहे का? त्या जीवाला कुठेतरी नेऊन पेटवाना, नाही तर जिडं पाणी नाही तिकडे ते काढून ठेवा. आणि हे एवढं काला घरट बांधून ठेवलंय. नाही आता ही काय म्हातारपणा जवानी आली. जवानी पण तेवढी मी देते सुना मुलं सोडून देते, नातवंड सोडून देते, तो मागे चिंडते डोंगरांना. तो हे काय 10 गेले 5च राहिले, त्या 5 साठी कुठले पाहुणे? तो मामा आहे ना बाबा. मामा आहे का? हा कुठले कुठले मामा म्हणजे माहित नाही. आपण कुठले गाव नाव नाही का तुम्हाला काही? अरे तो सक्का मामा आहे ना, मग त्याचा मित्र आहे. अच्छा, काय चाललंय मग? कधी आले तुम्ही? आता आलो एवढे. काय चाललंय? काय नाही, पाणी बघतो मकाला. मकाला पाणी लावलं. अच्छा, पावसाळ्यात? हा मग मकाला पाणीच लागत, तर नाही मारलं ना. बरोबर. बरं मग काय चालू आहे अजून? काय नाही, चालेल शेती कामच. बरं तुमचं काय चाललंय अजून? काय नाही आमचं मजेत आहे. मा काय आता जेवण केलं का नाही? सुनकाटा काम धंदे करते. करून आला. चाललं का मग? चाललंय गप्पा आता आरामशीर. काय
आता थोडा वेळ गप्पा करायचा आणि जायचं. बरोबर थांबा ना मग कमी. नाही मुक्कामी नाही थांबता. मुक्कामी काला त्यांना दमाचा आपकार आहे. हा झालं रात्रीतून काही कमी जास्त मग बसा कुठं नाही करीत. एवढं आहे. फोन गावातले करा. एवढे तुझ्या मामाच्या गावचे लोक काय म्हणतील मामा आयरचे त्या गाजराबाईची इकडे काला गेला होता काय माहिती तिचा सोबती होता तो नाही, नाही, डोक्याला ताण. मामा आहे ना ते. गेला हो. गाचाकला म्हणजे रातचा. तसं करा जेवण बिवण करा हा हा मग मोटर चालू करून देऊ. बरं बरं. पाहिलं ना पोराला वळण कसं आहे का नाही कसं म्हणतो रातची रात राहा मग माणूस किती माणूस. हा. मग आणि मी घेते रात्री रातची रात ठेवून आणि घेते माहीस ठेसून. नाही ठेसायचे नाही. मी काय हाताला नाही आणेल. तर तू एक काम कर आता मला काही रिकाम पाठवू नको. तुम्हाला काय दनसळ भरलाय काय ना बाई. बरं. कोणी वाटते हे हं? अगं तो मामा सासरा आहे. हा. आज पाहिलं ना हा 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 मला जेवायला बोलवलं आता चला जेवायला. आले. काय भाजी बनवली ग बाई. मी का खिचडी भात केला हा बटाट्याची भाजी केली पोळ्या केल्या हा का आणि तुम्हाला ठेसा आवडतो ठेसा केला. हा बाई तो ठेस तर मा पाचीलाच पूजेल हा, ग मग काय? आई मला लागत असतो नाही, पहिले. तुम्हाला आवडतो मग केलाय. ठेसा करेल नाही. हा आता ना आवडतो ना. नाही आता माझं जेवण झालंय म्हणे. मग आता जांभळ्या दिल्यापेक्षा जेवण करून यायचं ना हा पटकन. मला जेवण करून यायचं नाही. थोडी डोक्यात गणगण चालू आहे. हं? थोडी डोक्यात गणगण चालू आहे. मग ती गणगणच निवाराय करता मी आलेलो आहे. हा का म्हणजे चला मग 2-2 घास खाऊन घेऊ लाग. नाही मी जेवण केलंय बाबा. तुम्ही चला जेवून घ्या मग. हा मॅनीचा चेहरा पाहिला तर मग पोट भरून गेला. आता काय चला हे बाया बाकीचं काय सांग. फुल डेकर. आता मी चालले रिकामे पोट तुम्ही या आहे. जेवायला. हा आलेच. यांना जेवायचं असं तर घेऊन नाही नाही हा. मला नाही जेवायचं. खरंच अहो बोलते. काय बोला त्या काय वागा त्या तोंड पाहिलं तरी मा पोट भरून गेलं. मग असं काही नाही कोणाचं तोंड पाहिलं ना जर कोणाचं पोट भरत असतं हा तर लोकांनी हे धान्य धुन्य काळे केले असते. जी आवडत ती बाई पुढे उभी ठेवायची मला तुला आवडत एवढं म्हणायचं लगेच 10-20 हजार रुपये अकाउंटला. लगेच 10-20 हजार रुपये अकाउंटला. बरं मी काय म्हणतो म्हणा तुला काय म्हणायचं एवढं बोल आणि मला मला जायचं. म्हणायचं एकाच्या बाई माई सुना मुलं आहे माझे नातवंड मोठे झाले आता हम्म. मी लेकूरवाळी बाई आहे मला या असं सारखं सारखं येणं मला नाही आवडणार. बरं काय ग मग तुम्ही आवडत दर नाही 4 दिवस झाले का हजर दर 5 दिवस झाले का हजर 8 दिवस झाले ते हजर हे कोणची पद्धत आहे अशी. आणि मग काल ते मला नाही ना पटत असं. डोक्याला काल हात लायची. डोक्याला हात लावायची म्हणजे अनेक व्याप राहतो डोक्यामध्ये. आता हा. तुम्हाला काय सांगू जिला नवरा नाही ना तिच्यावाला व्याप काय राहतो हे तिलाच माहिती. अरे मग तो व्याप निवाराय करताच आम्ही चक मारतो बाकी हा काय? काय नाही काय म्हणते मग पुढचं बोल असं पटापट. कोणी व्याप निवारायसाठी कोणी कोणाच्या गळ्यात पडत आणि कोणी कोणाला फोन करीत. सोडून बोला असे लय आले आणि लय गेले सोडून बोलू. मग काय मग तर. तुला पाहायचंय का? मला नाही पाहिजे तिकडे त्याच्यावर मग- पेट्रोल मग ओतून सोडायला पेट्रोल सांगते मला. हा एवढ्या गाठ्यामध्ये काय कपडे काढू द्यायचं आम्ही. हम्म. बरं मी काय म्हणतो उठून तर बस. बोला बाई हा? अहो काय झालं तुम्हाला सांगते ऐका. सकाळी ना जरा 2-2 शब्द झाले होते मग मी तसं आहे ना आथरूनच घातलं. ते नको तुम्हाला गड्या काय मला दाखवू कस कस होत. 2-2 शब्द झाले होते सकाळी. सुनाचे आणि मायेच तिच्या माहेरच्या माणसं आल्यावर गोड बोला त्या किचन मध्येच गप्पा मारी त्या माझ्याजवळ त्या हॉल मध्ये कोणी येतच नाही. नाही? मग मला ते थोडस अंदेसा वाटला म्हणून मग मी इकडे येऊन बसले सारे सकाळची म्हणून ते दोघं नवरा बायको 4 टाइम बोलवायला आले जेवायला चाल जेवायला चाल. तर तुम्ही बसला असल्यामुळे त्यांना म्हणता येईना ना पोऱ्या नाही म्हणला काय काय झालं होतं रे अशी गंमत झाली. बरोबर. बरं जाऊ दे काय झालं असेल ना ते सगळं डोक्यातून काढ. हा तुम्ही आले ना मला लई डोक्यात विचार येत होता लई खेळत होता विचार. असं ना. पण जसे तुम्ही आले ना हिचे मला बरं वाटलं मग. हा, म्हणलं की मी जे आलतो ना तर म्हणलं आता हिचं लय मन दुखायला लागलं ना आपण कसं तरी हिला सावरून शांत करू मनही शांत करून देऊ. किती वाईट वाटतं सांगा नका बोटाशी परपंच केला आणि डायरेक्ट यांच्या ताब्यामध्ये गेला. चालायचं मग आता आपण एकदा उतरतीला लागलो आणि त्यांच्या ताब्यात दिलं
का ते सांगतील तसं आपण ऐकायचं आणि मी सांगेल तसं करायचं, सोपं आहे नवरा एकदम. एवढा येडा बागडा आता एवढे तुम्ही उठायचे बसायचे मग त्यांना कधीच डाऊट घेतला नाही, कधीच कारण नाही, का आता कधीच. मी तशी नव्हती पण त्याला आपण हे कळवूनच दिलं नाही. तो बिचारा स्वर्गीय, आपण त्याच्या नरकी आहे, त्याच्याबद्दल नाही वाईट बोलत आहे आपण, पण सारा कारभार त्याचा मा हातात होता. हा. आणि आता म्हणजे डायरेक्ट ठोकळा भेटा ना रुपया कपाळाला लावायला. बरं एक काम करायचं, आठवण आली ना मला फोन करायचा, मी आहेच ना अजून. मी काही पोरांच्या ताब्यात देईल नाही कारभार. हा ना. हा चालते जत्राला. नको बाई जत्रा बित्राला. चल ना. तू एक काम कर, मग ऐक ना, आपण जत्राला जर गेलं ना. मामा हा अजून भेटत आहे का? हा बसलोय. चालतं का शेतात, चालतं का रे त्याला? जाऊ ना, जाऊ ना. ये काय गजरवायला जेवायचंय वाटतं, हम्म. तर मग आता जेवण बिवण पाहू. आज मंगळवार आहे तिला. हा फराळाचं केलं ना त्या पूर्ण नाही काय. ती ना काय करते, हा, मंगळवार दिवशी काही खात नाही, निराकार आंघोळ करते, चहावर राहते. असं का? पायरा ना कसा बोलतो. कधीच मी निरंकार उपास नाही जरे, पण त्यांनी पक्का नवरा बायकोनी ठरवलं. तिच्या अंगासाठी असं खेळते ना, त्याच्यामुळे पहिला नव्हता तो तसा. पण आता हे मला वेगळं दिसायला लागलं बरं का काय बाच्या, काय कारण तिचं मन दुखवता गेल्या तुम्ही. नाही म्हणजे तिला आहे ना, तिला आमच्या वडिलांची आठवण आली काय, मग तिला येत रडायला. हो पण मग आता ती उभ्या आयुष्यात कधी उपासच केला नाही, आणि आता काय म्हातारपणी देव कोणते प्रसन्न झाले. बळजबरी भाऊ यांना तुम्हाला सांगू का, स्वयंपाकाचं जेव्हा नको आलं नको नको मामा पैसे करायला सांगू. आता मी ना पुढे जाऊन सांगतो, ही मामा पैसे एका दोन कारण सांगत होती, मग ती येईन चांगला. बाच्या बाबा आता घराने सांगून मी काय करणार आहे. नाही असंच आहे ना, काय याच मामाना काय सांगायचं, आमच्या घरात आग लावून द्यायची. आता हे आग लावायचं काम चालू आहे नाही कळालं मला. हा? चालू पाहिलं ना कसा बोलला. हाय का मग तुम्हाला गंज वाटतं माहिती नाही माझ्या. अगं म्हणूनच मी काय म्हणतो, आपण जत्रा चाल एक महिनाभर जाऊ. हा हं? किती पैसे भरायचे? मी आहे ना. हा, मग काही नाही, हा पैशाचा नाही विषय घ्यायचा, जाऊच आपण. आपली माई पेन्शन चालू आहे. हा ना. हा मग तर आपण आहे ना महिनाभर पुन्हा त्यांना वाटायला पाहिजे काही गेली कुठं इकडे तिकडे कावरे वावरे झाले पाहिजे. हा. हा? तर तर आपण काय करायचं माहितीये का? हो आत्या, हं? काय ऐकलं मी? काय काय माझ्या नावाने खडे फोडून राहिल्या मामांजवळ? कुठं काय फोडले खडे? आता यांनी मला सांगितलं ना, काय काय तुम्ही काय खडे फोडत होते माझ्या नावाने, जेवायला देत नाही, दोघं आम्हाला लय त्रास देत्या. कधी तुम्हाला त्रास दिला मी? मग जे खरं ते बोलले. 2 टाइम तर चांगलं जेवा त्या, हो. तूप घालून जेवायला देते मी त्यांना, ते पण गावठी साधं. असं नाही काय लगेच फेकून दिलं का काय शिळ देते. तुम्ही आज सांगू राहिला का त्यांना? नाही आता मंगळवार उपास सांगा मला तुम्ही. बाच्या भाऊ काय मला म्हणतो? परवाच्या दिवशी भात करेल होता, खिचडी भात. तो घ्यायला गेले तर त्या डब्यामध्ये तो डबा तुपाचाच होता, पण त्याच्यात काहीतरी वेगळंच होतं. काय नुसता सफेद शेंबूड टाकला पाहिजे ना त्या भातावर, तो नुसता मामा. चिगाट. मामा तुम्हाला खरं सांगू का, म्हातारी पंढरपूरला गेली ना, ती म्हणा मला घरी काटा आला, मला देवाला जायचं म्हणलं जाय. म्हातारीला इतके कॉन्टॅक्ट नंबर दिले, रोजचे 7-8 म्हातारी घरी. बघा मामा, ही दिंडीला गेली तर जाऊ घरी, हिनं आज म्हाताऱ्याला ऑर्डर दिलं ना, रोजचे 2-4 म्हातारी हाय चहा प्यायला म्हणजे घरी आम्हाला कंटाळ येतो ना मग. हो ऐकून घ्या, मागच्या हप्त्यात 25 किलो साखर संपली. हप्त्यात मग म्हातारीच घरी नाही ना, काय फरक पडेल? हिंड माझ्याकडे जत्रा करीत. पाहिलं ना, पण असं नाही चालत. एवढा मी चहा पिईन का सांग तू? तुम्ही नाही पेती बरं पाहुणे. ते आल्या उठा ठेवायला, त्यांना स्वयंपाक करा, त्यांना काही मिरचीच लागत, त्यांना काही बेसनच लागत. आणि ड्युटी मध्ये आम्ही लय मजा केली, लय भारी खाल्लं. तसंच आमच्या घरी आता आम्ही परपंच पाहायचं का त्याचं मिटवायचं? मी काय म्हणतो, माझा जे खरं आहे ते सांगितलं ना त्यांनी, दिंडीत मजा केली. काय सांगायची गरज आहे? आपली गोदरी कुत्र्याला ओढली, पण सारखे पाहुणे काम उपजाना, धंदा उपजाना. सीमा सर सांगा मातवांड गोडे
चल म्हणून चल हं? बसले का कशी? मी काय म्हणतो तोंड गोडे म्हणूनच अरे तो तो मामा आहे ते बहीण भावंडे हा तोंड माझं गोड मला आया बायाले बरोबर सख्या सोयऱ्याचं मला दार्जिन नाही हाय का कोणाचं दार्जिन पाहिलं ना कसं टाकून बोलत काहीच गरज नाही वाईट वाटत मला वाईट वाटूनच याचं नाही मी आहे तो कुशल म्हणतो दिंडीला गिरीन एवढे कॉन्टॅक्ट दिले न रोजचे 7-8 म्हातारे घरी आणि पण तरी नशीब तो चांगलं तुम्हाला म्हणला नाही का तू दिंडीतला असन तर घरी जाय म्हणून 2 म्हातारे हुसकावले त्यांना दोन्ही बाजूला दोघं बसले होते मी मध्ये होती पण असे दोन्ही कोण दोन घ्यायचेच नाही आता मी कसा एक आलो आणि एक साईड न बसलो आला त्यांना मित्र बोलावला होता त्याचा बसला तो मग काही नाही असंच बसले होते फक्त जाऊ दे हेच गारानं सांगत होते तर असा चोळीत होता आणि एकाला काय वाटलं का हिला काही बीपी लो झाला का काय मग तो इकडून बिडला असा त्याच्यामुळे भानगड झाली आणि त्यांना म्हणायलाच झालं दोन्ही कोणी चोळे हा 2 माणसं आले दोन्ही त्यांनी म्हातारी चोळली किती मला टेन्शन आहे माझीवाला माहिती का तुम्हाला नाही ना मी काय सांगतो टेन्शनच्या मागच जायचं नाही टेन्शन घ्यायचंच नाही बर का पाहिजे तर उलट 2 घाट जास्त खायचे आणि मला फोन केला का मी हा ना आणि पुढे इडच का माझं तर मत आहे आपण आता का तुम्ही म्हणत होते जत्राला जत्राला जायचं पण मग तुम्ही कधी जायचंय आज संध्याकाळी का उद्या मी तर म्हणतो थांब 2-3 दिवस आता एफडी आहे ना तिची मुदत 10 तारखेपर्यंत आहे हा नाही 10 नाही 15 तारखेला पैसे काढू 15 लाख हा चालतं वर मग मी बी जाते मा माहेर तिकडून तिकडे जाऊ आपण इडले फाटा फुटते ना हा मग काय काय तो ठेकीचा फोन आलता तिची पोर बाळाची मला डिलिव्हरी तुला आहे ना 2-1 महिने जावं लागेल तिकडे कुठं ठेकीच्या घरी मला काय घेणं नाही पडलं त्या ठक्कीशी ठक्कीचं काय माशी काय तूच पोर आहे ना ती का काय जात ना पातन कोरडी उपाद मला काय घेणं पडलं मी चालले कुठं ठक्की तू माहिती ना तुला हा तो त्या दुसऱ्या आईची पोर आहे तिचं मला काही संबंध नाही तिनं मला कधी आई मानलं नाही मी तिला कधी लेक मानलं नाही मग तू हा आणि तू काय करते मग मी चालले 2 महिने मीच चालले मा वाटोळं करायला कुठं दिंडीत मी दिंडीत नाही जाणार आता मग? दिंडीत बी तुम्हाला आडनावच झालं नाही मी चालले मा तिकडे ना मा देय काय मी ठुन व्हायना पण मी चालले जत्राला तिकडे कमी झालं मला काय कोणा विचारायचं नाही आता तिकडे कमी झालं कमी मला तिकडे फुकाटून टाकतील माग बरोबर गंज माणसं नाही नाही तोंड माझं गोड मला आया बायाला सख्या सोयऱ्याचं मला दार्जिन नाही दिंडीतून आले ते रोजचे 7-8 म्हातारे घरी येत्या जत्रामध्ये गेलं तर जत्रावालेच फुकाटून टाकतील तशी काय तिकडे देवाला गेल्यावर काय काळजी तुम्हाला याला दुख नको आणि वाळकाला दुख नको नाही नाही का नाही मी माया पाहुण्यान पाहिजे ना तुला 25 किलो साखर लागत सुटली जाय मग तुला चला जेवण करायचं ना तुम्हाला हा जेवण चला मग जेवण करा आणि निघू आपण चालेल चाललो आम्ही दोघं बी चाललो मी चालले जातो त्यांच्या मग. संग आता बाईचं मन नाही तर मी जातो मग आता काय हा चालेल चालेल जाऊ मग काय यावा मी देवदर्शन येतो बसून द्यायला मम्मीला काही गरज नाही काही पडली गरज यायची. नाही पडणार हा. म्हणा, बसून द्यायला काय कोणी मला देऊन घेऊन नाही चाललं आमचं आहे तोंडी पाट आहे सगळं तुमच्या खाटात पलंगातच बसलोय तर उठता ये